अंबेजोगाईत मागील 1 महिन्यापासून सुरू असलेल्या रमजानच्या रोजाची काल ईद उल फित्रच्या नंतर मुस्लिम समाजाच्या रोजाची सांगता ॲडिशनल SP चेतना तिडके यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांच्या चोख बंदोबस्तात शांततामय वातावरणात अंबेजोगाईत सर्व मुस्लिम समाज बांधवांनी ईदगाह मैदानावर जाऊन ईद उल फित्रची नमाज अदा केली। नंतर अल्लाकडे दुआ केली। या दुआत प्रामुख्याने हिंदू मुस्लिम भाईचारा अखंडित राहावा याकरिता पोलीस अधिकारी, सामाजिक राजकीय लोक, वकील, पत्रकार यांनी यावेळी मुस्लिम बांधवांना भरभरून शुभेच्छा दिल्या। आज ईद उल फित्रच्या निमित्ताने सर्व मुस्लिम बांधवांना महाराष्ट्र पोलीस दल, बीड जिल्हा पोलीस दलातर्फे हार्दिक शुभेच्छा। आज इथे अंबाजोगाई इथे मुस्लिम बांधवांनी एकत्रितरित्या इथे नमाज अदा केलेली आहे आणि त्यासाठी अंबाजोगाई ॲडिशनल SP कार्यालयातर्फे तसेच सर्व पोलीस स्टेशन, सर्व उपविभागीय अधिकारी कार्यालयातर्फे ठिकठिकाणी बंदोबस्त नेमण्यात आलेला होता आणि ईदचा कार्यक्रम शांततेत पार पडलेला आहे। सर्व मुस्लिम बांधवांना ईदच्या हार्दिक शुभेच्छा। केज मतदारसंघाच्या सर्व मुस्लिम बांधवांना ईदच्या खूप शुभेच्छा। रमजानचा पवित्र महिना आज संपत आहे आणि आजच्या या ईदच्या खुशीमध्ये सर्वजण आज मी इकडे ईदगाहला आलेलो आहे आणि इकडे आम्ही सर्वांना आज भेटून ईदच्या खूप शुभेच्छा देत आहोत। विमलताई जेव्हा होत्या तेव्हापासून आम्ही खूप वर्षापासून ह्या ईदगाहला येत आहोत आणि इकडे ईदच्या दिवशी, बकरी ईदच्या दिवशी सर्व जे आपले मुस्लिम बांधवां आहे त्या सर्वांना आम्ही ईदच्या शुभेच्छा देतो। परत एकदा केज मतदारसंघातल्या सर्व मुस्लिम बांधवांना ईदच्या खूप शुभेच्छा। धन्यवाद। आज अंबाजोगाई शहरामध्ये मांडवा रोडला ईदगाहवर सर्व मुस्लिम बांधव फार मोठ्या प्रमाणात या ठिकाणी जमा होतात। दरवर्षी आम्ही या ठिकाणी मुस्लिम बांधवाच्या उत्साहामध्ये सामील होण्याकरता, त्यांना ईद निमित्त शुभेच्छा देण्याकरता या ठिकाणी हजर असतो। माझे मित्र अंबाजोगाईचे उपनगराध्यक्ष बबनभाई लोमटे आणि सर्व शहरातील हिंदू मुस्लिम बांधव या ठिकाणी एकत्र येतात। आज आमचे शन्नूभाई माझ्यासोबत आहेत। आत्ताच सर्व मुस्लिम बांधवांच्या आम्ही भेटीगाठी घेतलेल्या आहेत। या पवित्र सणानिमित्त, ईदचा सणानिमित्त मी सर्व मुस्लिम बांधवांना मनापासून शुभेच्छा देतो आणि या शहराचा जो वारसा आहे सर्व हिंदू मुस्लिम बांधव एकत्रपणे नांदतात आणि सुख संबंध राहतात। असंच या पुढेही या शहराची ही परंपरा कायम राहावी अशी मी अल्लाच्या चरणी प्रार्थना करतो आणि परत एकदा सर्व मुस्लिम बांधवांना शुभेच्छा देतो। अंबाजोगाई शहरामध्ये ईद निमित्त मांडवा रोड येथील ईदगाहवर जो मुस्लिम बांधवांना नमाज पठण केलेला आहे आणि ईदचा सण हा उत्साहात साजरा करण्यासाठी सर्व हिंदू मुस्लिम एकताचा संदेश घेऊन आज सगळे हिंदू बांधव आज मुस्लिम बांधवांना अंबाजोगाईतील सर्वांना शुभेच्छा देण्यासाठी आम्ही ईदगाहवर आलेलो आहोत। म्हणून आज या पवित्र सणाच्या दिवशी तमाम मुस्लिम बांधवांना माझ्यातर्फे व लोमटे परिवारातर्फे सर्वांना मी मुस्लिम बांधवांना ईदच्या खूप शुभेच्छा देतो। असाच देशामध्ये आणि गावामध्ये मुस्लिम हिंदू एकतेचा संदेश जावा या उद्देशाने आम्ही इथं येऊन त्यांना शुभेच्छा दिलेल्या आहेत। आज अंबेजोगाई शहरामध्ये ईद उल फित्र की नमाज बड़े शान और शौकत से मनाई गई है। इसलिए आज मुबारकबाद हर मुस्लिम भाई और हिंदू भाइयों को देता हूं। और आज जो डिजिटल मीडिया हमारे ईद की मुबारकबाद देने के लिए जो आए हैं, आज उनकी मैं तहे दिल से शुक्रिया अदा करता हूं और उनकी मुबारकबाद कबूल करता हूं। और जो आज अंबेजोगाई शहर के अंदर, पूरे हिंदुस्तान के अंदर ईद उल फित्र बहुत शोर और शांति से मनाई जा रही है और वो मनाई गई है। इसलिए मैं आज सब हिंदू और मुस्लिम भाइयों को मुबारकबाद देता हूँ। ईद की बहुत मुबारकबाद। और जिस काम के लिए मुझे आज सब लोगों ने चुना है, आज जो मेरे ऊपर जिसने भी आज मोहब्बत का इजहार किया है, मैं उन सब भाइयों का
शुक्रिया अदा करता हूँ। और मैं हिंदू भाइयों से गुजारिश करता हूँ कि भाई ऐसा ही मिलन हमेशा ता क़यामत तक रहे, इसलिए मैं सबका शुक्रिया अदा करता हूँ। सबसे पहले अल्लाह रब्बुल इज़्ज़त का शुक्र अदा करता हूँ कि आज अल्लाह ताला ने हम सबको इस ईद का मौका दिया और आज के ईद उल फित्र की मुबारकबाद मैं आप सबको आपके सोशल मीडिया के माध्यम से तमाम आलम इस्लाम को इसकी मुबारकबाद देता हूँ। और सभी यहाँ पे मेरे आए वाले डिजिटल मीडिया के मैं पत्रकारों का खास तौर पे तहे दिल से खुशामदीद खैर मकदम करता हूँ कि उन्होंने वक्त में से वक्त निकाल के मुझे दिली मुबारकबाद देने के लिए आज मेरे घर पे तशरीफ़ लाए। मैं उनका आज यहाँ पे इस्तकबाल करता हूँ और उनका शुक्रिया अदा करता हूँ। आज हमारे डिजिटल मीडिया के सभी पत्रकार बंधु हमारे घर पे आज भेंट दिए ईद के, हम उनको शुभेच्छा दिए, उन्होंने हमारे घर पे आके उन्होंने हमको शुभेच्छा दिए। मैं उनका तहे दिल से धन्यवाद देना चाहता हूँ। रमजान ईद की हार्दिक हार्दिक शुभेच्छा।